राज्यात एक नवीन कट शिजला गेलाय सरकारकडून, आणि तो कट असा आहे की मराठा समाजाला प्रमाणपत्र पण त्यांनी द्यायचे आणि रद्द पण त्यांनीच करायचे. हा खूप मोठा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्र्याकडून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्र्याकडून शिजला जातोय. एकनाथ शिंदे साहेबांचं नाव मी 3 वर्षानंतर पहिल्यांदा याच्यात घ्यायला लागलो. त्याचे कारण पण तसे आहेत, हेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की काय काय सत्यता आहे, काय काय नाही. आम्ही शिंदे साहेबांवरती माया किती करायची, त्यांच्या लोकांवरती किती करायची, आम्हाला सुद्धा काही क्षमता आहे. कारण क्षमता, काही रूल त्यांनी सुद्धा पाळले पाहिजेत, नुसते मराठ्यांनीच पाळता कामा नाहीयेत म्हणून. आणि याच्यात सगळ्यात मोठा वाटा फडणवीस साहेबांचा आणि त्यांच्या मंत्र्यांचा आहे की मराठ्यांविषयी जो कट रचला गेला, प्रमाणपत्र रद्द व्हावेत म्हणून. जे राज्यात कालपासून जे धुमाकूळ चाललाय ना, जरांगे पाटलाचं आंदोलन, त्याच्यातून कोणी प्रमाणपत्र मिळाले आणि प्रमाणपत्र धोक्यात, अमुक धोक्यात, तमुक धोक्यात, हे जे पेरलं गेलं ना, हे सरकारनं जाणून बुजून ही कट रचलाय खूप मोठा. कारण मी एकटा पडावा म्हणून, आणि मी त्या मराठ्यांसमोर राज्यातल्या सिद्ध करून देणार आहे. मला एकटं पाडण्याचा प्रयत्न का केला आणि माझ्या मराठा समाजाचं वाटोळं करण्याचं काम सरकार कसं करतंय हे मी तुम्हाला सिद्ध करून देणार आहे. नुसतं बोलणारच नाहीये, तर ते मी सिद्ध करून देणार आहे की सरकार कशा प्रकारे मराठ्यांचं वाटोळं करतंय, मराठ्यांच्या पोराचं वाटोळं करतंय. मग त्याच्यात भाजपमधला मराठा सुद्धा आला. त्यांनी सुद्धा लक्षात घ्यायचं, तुम्ही ज्या पक्षाला वाढवताय ना, त्या पक्षात तुमचे सुद्धा पोरं काम करतायत. तुमच्या पोरांचं शिक्षणात आणि नोकऱ्यात कसं वाटोळं होईल याचा पुरेपूर नियोजित कट असा सरकार पण करू नका तुम्ही. मी इतका मागा लागल ना, तुम्ही मला माझ्या अंगावर येऊ नका. फडणवीस तुम्हाला सांगतो, मी जर तराला लागलो ना, तो तुमचं लय अवघड करून टाकेन मी सगळ्याच. इतके पुरावे द्यायचे तुम्हाला तरी रद्द होती. काय ते पुरावे, काय पुरावे आहेत का, काय ते निजामकालीन येतं, इंग्रजकालीन येतं. तुमचा याचा नवरा जिवंत नव्हता तेव्हापासूनचे पुरावे येते. काय पुरावे येते, कोण अधिकार देत तुम्हाला मराठ्यांचा वाटोळा करायचा? माझ्या समाजाचं लेकरा भावाचं वाटोळा करायचं कोणी सांगितलं तुम्हाला? काय पुरावे आहेत का, काय येते? तुम्ही कुठं पण बघा, इतके पुरावे नसते. तो नुसते प्रमाण 3000 लोकांचा वाटोळा करायला लागला तुम्ही त्या दही अंड्याच्या. आता तुम्ही याचं त्या जिल्हा परिषद सदस्याचं वाटोळा करून टाका. ह्या लेकरांचा पाप कोण बेकार घेणार आता? फडणवीस तुम्ही का? त्या बावनकुळ्याच्या सांगण्यावर बावनकुळ्याचं पत्र देतो, इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी, या नोंदी रद्द करा म्हणून. हो, हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही. आता त्या बावनकुळ्याने मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवलंय. यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की नोंदी रद्द करा. तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझे मराठी लोक मारणार तुम्ही. मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या बावनकुळ्यासाठी. काय रक्ताचं नातं पाहिजे? रद्द झालं कशावर? कशावर केलं? पैशावर. पैशावर केलं का? एक जण म्हणतो शिरसाटकडी, एक जण म्हणतो घुंबरेकडी म्हणून रद्द केलं. कशामुळे रद्द केलं? तुमच्या राजकीय स्वार्थासाठी शिंदे साहेब. आणि बच्चूकडे कोणाचा आहे? शिवसेनेत प्रवेश नाही त्याचा. किती गैरसमज पसरला राज्यात तुम्ही येऊ. मला आयुष्यातही शिंदे साहेबावरती संशय येत नव्हता. आयुष्यात इतकं मानतो त्या माणसाला मी. पण शिंदे साहेब मला सांगा, तुमचे हे मंत्री असं करणार का? मी उदय सामंत साहेबांना सुद्धा सांगितलं होतं बरं का त्या टायमाला, की तुम्ही घात करता हॉस्पिटलला मुंबईत. खऱ्याचं खरं करा, खोट्याचं खोटं करा. शिरसाटांना सुद्धा फोन करून सांगितलं होतं मी, तुम्ही खोटे घात करता तर माझ्या समाजाचं वाटोळं होईल बरं का. आणि विलास घुंबरे सुद्धा सांगितलं होतं मी हॉस्पिटललाच, हेच विषय तुम्ही वाटोळं करता ना मराठ्यांचं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी. केलंच ना शिंदे साहेब तुम्ही तेच. तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखा मी कोणालाच म्हणत नाही. तुम्ही मला काही करू शकत नाही. जा तिकडे बघा मी काय करायचं ती. सत्यात गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का आमच्याकडं? यांच्यावर कधी संशय येत नव्हता. आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात? कस काय येतात? तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयका संघ कस काय आहेत? बाळासाहेब भवनला हमेशा कस काय संशय होऊ नये? मतदान मराठ्यांनी करायचं. शिंदे मराठ्याचा आहे म्हणून, अजितदादा मराठ्याचा आहे म्हणून लोकांनी पक्ष बघायचा. आपल्या मराठ्यांचे अजितदादा, आपल्या मराठ्यांचे शिंदे साहेब.
मतदान करायचं. आणि तुमचा प्रवक्ता मराठा सेवक मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या ऑफिसला कसं काय भेटेल हमेशाच? म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या सगळं? एकीकडून ओबीसीच्या समृद्धा आमच्या उरावर सोडिता आणि मतदान तर आमचं पाहिजे. आम्ही निवडून आणतो तुमचे आमदार मंत्री. शिंदे साहेब तुमचा इतका कधीच तळतळलेला नाही. मी जीवाची आग होती आमची इथं. मला रात्रंदिवस रक्त जावं लागतं माझ्या मराठ्याच्या लेकरासाठी. मराठ्यात तुमचा धोळा वाजायला मराठ्याला वेळच लागणार नाहीये. तुमच्याच ऑफिसला कस का भेटते? जे स्वतःला स्वयंघोषित ते नेते समजित इकडून तिकडून जमा झालेत त्या परळीच्या टोळीवाल्या संघ नादी लागून तुमच्याच ऑफिसला कसं काय ते? तुमचेच लोक. शिंदे साहेब मी हे लय दिवसाच ऐकतोय. आता मी ऐकून घ्यायला मोकळा नाही. तुमचे प्रवक्ते ते परत मराठीचे अभ्यासक बी आहेत, पुन्हा ते प्रवक्ते बी आहेत आणि मराठा समन्वयक बी आहेत. तुमच्या ऑफिसमध्ये मराठ्यांना विरोधी करणारे ओबीसीचे नेते तुमच्या बाळासाहेब भवनला कस काय? ते तर तुम्हाला विषय देतात. मग तुम्ही सांगितलं का दाटून मला विषय द्यायचा आहे पण मराठ्याच्या विरोधात जरांगेच्या विरोधात आंदोलन कर? हे दोन कारण सांगितले तुम्हाला आता. आणि तिसरं सांगतो, तुम्ही जे मराठ्यांच्याच काही समन्वयकाला माझ्या विरोधात आंदोलन करायला लावताना ते सुद्धा तुमच्याच पक्षाचे, तुमच्या पक्षाच्या कॉलेज आहे संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात माझ्या विरोधात. तुमच्या सांगणं होत्या एकनाथ शिंदे साहेब. कशाला रे असं विस्तारित आहे शिंदे साहेब? ठासून करावं, काय करायचं? मैत्री करावं तर ठासून करावं, शत्रुत्व करायचं ठासून करावं. तुम्ही असं छक्केपंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून. कारण आम्ही मराठीच्या पोरांना तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना. आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते. तुमच्या गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत. आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका. उद्धव ठाकरे बरा म्हणायची, ते उद्धव ठाकरे साहेब बरा म्हणायची वेळ येऊ देऊ नका. कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय. 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया. लोक इथं प्रचाराला नुसतं बाहेर जायचं म्हणलं तरी 500 रुपये तिकीट कावायला घेतात. 1 रुपया नाही. विचारा उदय सामंत साहेबाच्या शब्दावरती. अरे ते माणसं बरे असे वाटायला लागले ते उदय सामंत साहेब, शंभूराजे देसाई साहेब तुम्ही लिडर आहेत. आणि आमच्या मराठ्यांचा माणूस म्हणून शिंदे साहेब तुम्हाला तळ हाताचा फोडो घेतलाय आम्ही. आणि तुम्ही ओबीसीचे लोक आमच्या अंगावर घालता आणि तुम्ही आता ही गेम करणार आमचा. आणि फडणवीस साहेबांनी तो मागा लावलाय तो बावनकुळे. त्या बावनकुळेनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय नोंदी रद्द करा म्हणून. मला दाखवायचं होतं मी लाड साहेबांना त्यावेळेस सांगितलं की तुम्ही चांगले काम करा, असल्या खोड्या करू नका. हे बावनकुळेने दिलेलं इन्व्हेस्टमेंट करून पत्र बीडच्या कलेक्टरला तात्काळ नोंदी रद्द करण्यात याव्यात. रद्द नाही होणार तर काय होणार? राजकीय दबावातून मराठा हो. मराठ्यांना प्रश्न विचारतोय, होणार नाही तर काय होणार? होणार नाही तर काय होणार? कितीही खरं असू द्या मराठा हो आपलं, प्रमाणपत्र रद्द होणार नाही तर काय होणार? सत्ता त्यांजवळ आहे, अधिकारी त्यांच्या हातात आहेत. जे बोगस उठवले कालपासून प्रमाणपत्र धोक्यात आले. प्रमाणपत्र जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात आलं. अरे मी लढू शकतो मराठी हो तुमच्या लेकरा बाळासाठी, फक्त लढू शकतो. हे जर रद्द करायला लागले तर मी काय करू? त्याच्यासाठी तुम्हाला उठाव करावा लागणार आहे. आता यांचा माज जिरावा लागणार आहे आपल्याला. बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि सर्वप्रथम नोटिफिकेशन पहा तुमच्या मोबाईलवर.